नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल की आज आपण B.Edचा ऑप्शन फॉर्म भरणार आहोत. तर लाईव्ह ऑप्शन फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवणार आहे. तर अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपलं गुगल ऑन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला CET सेल असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर जी पहिलीच वेबसाईट येणार आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. तर सर्वात वरती ॲडमिशन पोर्टल इयर 2025-26 त्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे कॅपचा जो फॉर्मॅट आहे तो दिसणार आहे. त्या ठिकाणी आपलं जे कोर्स आहे B.Ed त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिसतात. त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता. ठीक आहे. या सर्व फायनल मेरिट लिस्ट ही काल या ठिकाणी लागलेली आहे. इथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. रजिस्ट्रेशन्स किती झालेले आहेत, ऑप्शन लॉक किती जणांनी आतापर्यंत 1006 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऑप्शन फॉर्म भरून लॉक केलेला आहे. आता आपण पुढील प्रोसेस पटकन करूया. 471 कॉलेज अप्रूव्ह आहेत. टोटल 62-63 हजार विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. आज सकाळीच थोड्याच वेळापूर्वी प्रोसेस चालू झालेली असताना देखील 1000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऑप्शन फॉर्म लॉक केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन यावर क्लिक करून लॉग इन करून घेणार आहोत. या ठिकाणी तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि साइन इन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी थोडं खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असं या ठिकाणी लिहून येतं. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंद वाट बघितल्यानंतर या ठिकाणी पुढील ऑप्शन तुमच्यासमोर येणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही CETचा फॉर्म भरतात, कॅपचा फॉर्म भरतात, त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी तुमचे विषय दिलेले असतात. ठीक आहे. ते विषय या ठिकाणी येतात. दुसरे विषय या ठिकाणी तुम्हाला घेता येत नाही परत. तर आता या ठिकाणी हिस्ट्री, मराठी आणि सोशल सायन्स असे 3 आलेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जसं तुम्ही क्लिक करता तसं 1 नंबरचा तर या ठिकाणी 1 नंबरचा प्रेफरन्स तुम्हाला ज्याला द्यायचा असेल त्याला पहिले द्यायचा आहे. या ठिकाणी मला 1 नंबर द्यायचा आहे मराठी, त्यामुळे मी मराठी 1 नंबर करणार आहे. 2 नंबर हिस्ट्री करणार आहे आणि मग 3 नंबर मी सोशल करणार आहे. ठीक आहे. हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी परत तुमच्यासमोर हे कन्फर्म बटनावर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जसं तुम्ही कन्फर्म या बटनावर क्लिक करता तसं या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाइड मेथड्स या ठिकाणी खाली दिसतील. मराठी, हिस्ट्री, सोशल सायन्स. ठीक आहे. जसं आपण क्रम लावला तसे 3 विषय तुम्हाला या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॉलेज निवडून द्यायचं आहे. सगळ्यात आधी तुमचा जो जिल्हा आहे तो कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. तर आता मी नाशिक आहे त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या अंडर नाशिक जिल्हा येतो. त्यामुळे थोडं खाली स्क्रोल करून या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे यावर मी क्लिक करून घेणार आहे. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट या ठिकाणी बघा 3च आलेले आहेत, अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे. तर मी या ठिकाणी नाशिक क्लिक करून घेणार आहे. सिलेक्ट स्टेटस. तर आता तुम्हाला या ठिकाणी कोणतं पाहिजे. ठीक आहे. तर तुमच्या आसपास जे कॉलेज असेल तेच तुम्हाला द्यायचं आहे. मग ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे, ॲडेड आहे, अनॲडेड आहे, काय आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी सगळे ऑप्शन्स तुम्हाला येतात. तर या ठिकाणी माझ्याजवळ जे कॉलेज आहे ते अनॲडेड आहे, त्यामुळे मी या ठिकाणी अनॲडेड सर्च क्लिक करून घेणार आहे. आणि मीडियम. ठीक आहे. मराठी, हिंदी, उर्दू. तर आपलं मीडियम असणार आहे मराठी. आणि सिलेक्ट कॉलेज टाईप. कॉलेज टाईप म्हणजे को एज्युकेशन. याचा अर्थ असा आहे की मुलं मुली मिक्स असतात. बॉईज म्हणजे फक्त मुलांचं असतं. ठीक आहे. तर तुमचं कॉलेज कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. को एज्युकेशन. आणि त्यानंतर सर्च कॉलेज यावर क्लिक करायचं आहे. सर्च कॉलेजवर जसं तुम्ही क्लिक करता तसं या ठिकाणी खूप सारे कॉलेजेस तुम्हाला आलेले दिसतील. तर या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे.
थोडं झूम करून घ्या वाटल्यास आणि या ठिकाणी थोडंसं साईडला करून या ठिकाणी तो पत्ता जो आहे कॉलेजांचा तो व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल MG विद्या मंदिर कॉलेज ऑफ एज्युकेशन, भायगाव रोड, मालेगाव कॅम्प, डिस्ट्रिक्ट नाशिक, 423105. सर्व व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे. तर ह्या लिस्टमध्ये जेवढे कॉलेज आले आहेत ते व्यवस्थित सगळे कॉलेज बघून घ्या आणि ते कॉलेज बघितल्यानंतर जेवढे ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत तेवढे तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी मला एकच ऑप्शन द्यायचा होता, त्यामुळे मी त्यावर एकाच ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे आणि खाली येऊन ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती इन्फॉर्मेशन हे दिसेल की सिलेक्टेड ऑप्शन्स ॲडेड सक्सेसफुली. त्यावर फक्त ओके क्लिक करायचं आहे. त्यावर जसं तुम्ही ओके म्हणून क्लिक करता तसं या ठिकाणी तुम्हाला खाली शॉर्ट लिस्टेड ऑप्शन्स बाय यू, ठीक आहे, टोटल शॉर्ट लिस्टेड ऑप्शन्स किती आहेत? एकच आहे. या ठिकाणी डिलीट चा ऑप्शन येतो. तुम्हाला डिलीट करायचा असेल तर नंतर कॉलेज कोड, कॉलेज नेम वगैरे सगळं आलेलं आहे. युनिव्हर्सिटी, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, कॉलेज टाईप, स्टेटस, मीडियम, इंटेक त्यांच्याकडे 100चं आहे ते देखील या ठिकाणी आलेलं आहे. आणि जर तुम्हाला पुढचे आणखी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधले, ठीक आहे, म्हणजे नाशिक सोडून दुसऱ्या जिल्ह्यातले किंवा पुणे युनिव्हर्सिटी सोडून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधले द्यायचे असेल तर सेम फक्त वरती यायचं आहे आणि या ठिकाणी सर्व युनिव्हर्सिटी वगैरे हे बदलून ऑप्शन त्या ठिकाणी द्यायचे आहेत, ठीक आहे. आणि जर काही द्यायचं नसेल तर पुढे जाऊन सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला करायचं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी सर्व ऑप्शन लॉक केले. आता या ठिकाणी मी एकच घेतलेला आहे. तुम्ही भरपूर जर ऑप्शन घेतले तर या ठिकाणी एकाखाली एक असे दिसतील, ठीक आहे, सर्व ऑप्शन्स. आणि ते सर्व ऑप्शन तुम्ही एकदा पुन्हा चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे असतात. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी तुम्ही जसे सेट प्रेफरन्स यावर क्लिक करता तसं या ठिकाणी एक या ठिकाणी येत आहे. जास्त असतील तर 2, 3, 4 असं तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी ओके करून सेट प्रेफरन्स नंबर 1 आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर मी या ठिकाणी क्लिक करणार आहे. आता या ठिकाणी परत ऑप्शन फॉर्मची जी समरी आहे आता फायनल सबमिट करण्याच्या पूर्वी ती या ठिकाणी मला दाखवत आहे. ती एकदा पुन्हा पाहून घ्यायची आहे. बघा, मेथडची जी लिस्ट आहे ती त्याची प्रेफरन्स नंबर आणि ते पाहून घ्यायचं आहे. मराठी, हिस्ट्री आणि सोशल सायन्स असं दिलेलं आहे. त्यानंतर प्रेफरन्स नंबर 1 एकच कॉलेज दिलेलं आहे आपण. ते कॉलेज त्याचा पत्ता व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे पुन्हा एकदा. आणि त्यानंतर या ठिकाणी एक सर्वच फॉर्ममध्ये जे काय असतं ते या ठिकाणी टिक मारून घ्यायचं आहे. वाचायचं असेल तर वाचू शकतात, नाही तर काही हरकत नाही, कारण तिथे दिलेलं काय असणार आहे असंच का परत एडिट करता येणार नाही वगैरे वगैरे असंच काहीतरी असणार ते, ठीक आहे. तरी तुम्ही झूम करून वाचून घेऊ शकता, ठीक आहे. तर या ठिकाणी सगळं ओके करून कन्फर्म ऑप्शन फॉर्म करून घ्यायचं आहे. परत या ठिकाणी तुम्हाला सूचना आलेल्या आहेत. हे बघा, जसं मी आताच बोललो की यू विल नॉट एबल टू मॉडिफाय, चेंज, अल्टर युअर चेंज कॉलेज प्रेफरन्सेस वन्स यू कन्फर्म इट, ठीक आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. परत चेंज करता येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर या ठिकाणी कॅन्सल बटनावर क्लिक करून परत प्रिव्हियस करून मागे जा आणि ते एडिट करा. नसेल तर कन्फर्म करा. या ठिकाणी जसं तुम्ही कन्फर्म बटनावर क्लिक कराल तसं या ठिकाणी थोडं लोडून घेईल आणि या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा फायनली सबमिट झालेला. या ठिकाणी प्रिंट हा ऑप्शन तुम्हाला आलेला आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन फॉर्म हा पूर्ण व्यवस्थित ऑप्शन फॉर्म पूर्ण एकदा पाहून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी प्रिंट ऑप्शन फॉर्म यावर क्लिक करून ऑप्शन फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे. प्रिंट या बटनावर क्लिक करून या ठिकाणी प्रिंट करून घ्यायचा आहे आणि एक PDF म्हणून मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.